एकनाथ शिंदेंचे 35 आमदार फुटणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय आणि त्यामुळे राऊतांनी कमबॅक करताच विरोधकांवर कसा प्रहार केलाय। शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न नेमकं कोण करतंय पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। शहाच काढणार शिंदेंचा कोथळा। शिंदेंचे 35 आमदार फुटणार। कमबॅक करताच राऊतांचा खळबळजनक दावा। आजारपणामुळे महिनाभर राजकीय जीवनातून ब्रेक घेतलेल्या राऊतांनी कमबॅक करताच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिंदे सेनेचा कोथळा काढणार आहेत। शिंदेंचे 35 आमदार फुटणार असा खळबळजनक दावा राऊतांनी केलाय। शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत। त्यांची जी काही परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो। आणि मी हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो, यांचे 35 आमदार फुटणार आहेत। ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, तीच पद्धत, त्याच पद्धतीनं आता शिंदेचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। दरम्यान राऊतांनी केलेल्या दाव्यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सारवासारव केली। दोन्ही नेत्यांनी राऊतांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत टोला लगावलाय। कोण? अरे जाऊ दे, त्यांच्या तब्येतीला शुभेच्छा देतो। ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे। ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो, पण कोणीही आमचा शत्रू नाही आहे। आमचे राजकीय विरोधक आहेत, त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला तर तो चांगला झाला पाहिजे, त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे, ही आपली अपेक्षा असते, ती झाली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। भाजपनं ठाणे अंबरनाथमध्ये शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना गळाला लावलंय। ठाण्यासह सिंधुदुर्ग, हिंगोली, सांगोल्यामध्ये भाजप आणि शिंदे सेनेमधील वाद टोकाला गेलाय। अशातच राऊत यांनी शिंदेंचे 35 आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यानं शिंदे सेनेतील अस्वस्थता आणखी वाढते। महायुतीतील वाद शमणार का आणि शिंदे सेना एकसंध ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे कोणती रणनीती आखतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।